नमस्कार मंडळी, कशा आहात आपण सगळे? आजचा माझा ब्लॉग खूप खास आहे, कारण आज आमच्या शेतात एक अतिशय सुंदर व पवित्र परंपरा पार पडली. तो म्हणजे कापसाचा मुहूर्त पूजा. सर्वात प्रथम सकाळचं वातावरण काही वेगळं होतं. थंडगार वारा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि आईने लावलेला दिवा, घरभर शांतीचं वातावरण. नारळ फोडलं आणि देवाजवळ हात जोडून शांतपणे म्हणाली, देवा यावर्षी चांगला पाऊस दे, कापूस भरभरून यावा आणि सगळ्यांचं मंगल होऊ दे. आई जेव्हा पूजा करते ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांती दिसते. ती श्रद्धा, तो विश्वास आणि मनातून निघालेली प्रार्थना हे सर्व वातावरण बदलून टाकतं. यानंतर आम्ही सर्व शेतात निघालो. शेतात पोहोचलो आणि मन अगदी प्रसन्न झालं. मातीचा सुगंध, जळून येणारा वारा आणि शेतीचा ओल. आईने आधी मातीत थोडं पाणी शिपडलं, हळद कुंकू लावलं आणि कापसाच्या बियाण्यांची पूजा सुरू केली. ती जेव्हा पहिलं बीज मातीमध्ये टाकते, तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, कारण ज्या बीजसोबत आपण अशा मेहनत आणि भविष्य भिजवत असतो. आई म्हणते, शेत म्हणजे देवाचं घर आणि बी म्हणजे देवाचं रूप. त्याचा आदर केला तरच पीक चांगलं येतं. हे शब्द ऐकले की खरंच मनात आदर निर्माण होतो, कारण शेती ही फक्त उपजीविका नाही, ती एक संस्कृती आहे. आई वडिलांच्या मेहनतीमुळेच आपण आज इथपर्यंत आलो आहोत. आई पूजा करून प्रसाद वाटते. थोडा गुळ, नारळ आणि पाणी तेवढं घेताना मनात समाधान येतं. आईच्या हाताची पूजा म्हणजे फक्त विधी नाही, ती श्रद्धा, प्रेम आणि मातीशी असलेले संबंध आहे. पूजा झाल्यावर आम्ही थोडा वेळ शेतात बसलो. वाऱ्यांची झुळूक अंगावर घेतली, पक्ष्याचा आवाज ऐकला आणि शेताकडे पाहत बसलो. आई शांतपणे म्हणाली, बघ बाळा, ही माती आपल्याला जगवते, तिचं महत्त्व कधी विसरू नको. त्या क्षणी मनात एक गोष्ट ठसली की शेती म्हणजे केवळ काम नाही, ती जीवनाची पूजा आहे. त्या क्षणी मनात एक गोष्ट ठसली, शेती केवळ काम नाही, ती जीवनाची पूजा आहे. तर मंडळी, हा होता आमचा कापसाचा मुहूर्ताचा दिवस. श्रद्धा, संस्कार, मेहनीचा संगम, आईच्या हातची पूजा, शेतीचा सुगंधी माती, याहून पवित्र काहीच नाही. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम आणि साथ अशीच राहू द्या. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शेतकरी, जय महाराष्ट्र.